शिवाजी महाराज की। या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। माझे नाव वैष्णवी राजन चौरे, मी मल्लिकार्जुन हायस्कूल या स्कूलमध्ये शिकत आहे आणि आमच्या शाळेच्या मुलांनी राजगड हा गड बांधलेला आहे। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, स्वराज्य संकल्पक महाबली फर्जंद सरलष्कर महाराजा शहाजीराजे भोसल्यांचा, शहाजीराजे भोसल्यांचा, अखंड लक्ष्मीकृत वज्र जुडांकृत राजमाता राष्ट्रमाता आऊ साहेब जिजाऊ मा साहेबांचा, जिजाऊ मा साहेबांचा, महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत्तांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये। पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01। छत्रपती
शिवाजी महाराज की महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न मुघल संवारक सर्ज एकमेव हिंदू धर्म रक्षक ज्ञान गोविंद शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय. मल्लिकार्जुन हायस्कूल. माझे नाव मानव महेश पाटील. आम्ही प्राचार्य श्री माननीय मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक वैजनाथ तुते सर व प्राचार्य व आमचे आम्ही धरपा डी हत्तूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे हर वर्षी 4 ते 5 गट या ठिकाणी भरवण्यात येत आहेत. आम्ही हे राजगड किल्ला बनवत आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला थोडी माहिती सांगू. हे जे आहे तो बाल किल्ला आहे व या पूर्ण गडावर टोटल 3 बुरुज आहेत जे आपल्याला दिसून येतात. तिथं चिलकट बुरुज आहे व इथं हिरकणी बुरुज आहे व आपल्याला हे जे आहेत ना बाल किल्ला म्हणून आपल्याला सादर करण्यात आले आहे. आणि हे पाठीमागे इथं व या ठिकाणी हे जे आहेत ना हे नैसर्गिक संपत्तीपासून तयार झालेले आहे व या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे येसुबाई इथंच त्यांचे निधन झाले होते व त्यांची आपल्या समाधी आपण पाहू शकतो. तो समाधी ना या कडेला आहे. नमस्कार, माझे नाव ऋतुराज संतोष देहांडे. मी श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे आज आम्ही रायगड हा किल्ला बनवत आहे. रायगड हा फक्त एक किल्ला नसून तो राजांचा गड होता. रायगडाला पूर्वी रायरी असेही नाव होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नाव रायगड असे ठेवले. रायगड प्रत्येक भिंत, प्रत्येक दगड आणि प्रत्येक वारा आपल्याला शिवचरित्र सांगतो. रायगडाची रचना, रायगडावरती खूप काही आहे. मोठे मोठे दरवाजे, तळे, राणी वसा, समाधी, रायगडाच्या पायथ्याशी जिजामातांची सुद्धा समाधी आहे. तसेच शिवाजी महाराज यांचा प्रिय कुत्रा म्हणजेच वाघ्या याचीही समाधी रायगडावर आहे. नमस्कार, मी स्वराज संतोष हिरेमठ. आमच्या शाळेचे नाव आहे कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता हायस्कूल आणि आम्ही हा किल्ला आमच्या पूर्ण टीमने बनवलेला आहे आणि या किल्ल्याचे नाव आहे केंजळगड. हा किल्ला महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1302 मीटर अंतरावर आहे. या गडाला एक विशेष म्हणजे उत्तरेकडे जर याचं तोंड असलं तर मागून पायऱ्या आहेत आणि एक गुहा देखील आहे. जवळच या किल्ल्यावर महादेवाचे रायरेश्वर नावाचे एक मंदिर आहे आणि या किल्ल्यावर एक गुहा आहे. ती गुहा सैनिकांना लपून बसण्यासाठी वापरली जात आणि तिथून गनिमी कामा करता येत. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे एक खास असे नाव ठेवले आहे, ते आहे मनमोहनगड. या किल्ल्यावर चढाई केल्यावर, ट्रेकिंग केल्यावर आपल्याला आपलं मन अगदी मोहून जातं आणि ही दूरदृष्टी ठेवून शिवाजी महाराजांनी देखील याचं नाव मनमोहनगड ठेवले आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कातळात खोदलेल्या पायऱ्या, 55 कातळात खोदलेल्या पायऱ्या या गडावर आहेत. डांगे, आम्ही तर राजगड किल्ला बनवलाय. मी नागेश खरसगी ऑर्चिड स्कूल 6वी BB पासून आहे. तर आम्ही हे किल्ला बनवण्यासाठी आम्हाला हे किल्ला बनवण्यासाठी 3 दिवस लागलेत. इथं आम्ही सगळं माती वगैरे पुट्टी वगैरे लावलंय, सगळं वॉल पुट्टी आणि कलर दिलाय. त्यामुळे आणि नंतर बघ बरे व्हाईट कलरनी पिक्सल्स दिलेत आणि इथं दगड टाकलेत रस्ता दाखवण्यासाठी आणि इथं बुरुज केलेत घरी पाईपानी आणि इथं ते फरशी घेतली आणि खाली चिखल लावलाय आणि मात्यांच्या फरशी बनवली आहे आणि तिथं सिंहासन करणार आहेत आणि विहीर वगैरे आहे आणि अजून याला करायचंय. तिथं मी आणि माझ्या सगळ्या मित्रांनी खूप मेहनत केली आहे. माझं नाव विमर्श आणि हे माझे सगळे मित्र आहेत.
मी श्री मल्लिकार्जुन हायस्कूल तर्फे आलेलो आहे. माझे नाव उत्कर्ष गुरुनाथ अचलेरे आहे. आम्ही माजी मुख्याध्यापक श्री वैजनाथ हत्तुरे सर आहेत व उपक्रमशील प्रमुख DAG हत्तुरे सर आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा शिवनेरी किल्ला बांधलेला आहे. या शिवनेरी किल्ल्याची उंची सुमारे 1100 मीटर आहे. यात एकूण 2 तलाव आहेत. पहिल्या तलावाचं नाव बदामी तलाव व पावसाळी तलाव. याच्यात एक मशीद पण आहे व ह्याच्यात एक मंदिर आहे. एकूण या किल्ल्यामध्ये 11 बुरुज आहेत. आम्ही श्री मल्लिकार्जुन हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहोत. माझे नाव समृद्धी सिद्धेश्वर वाळकट. आज आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किल्ला बनवत आहोत आणि माजी मुख्याध्यापक माननीय प्राचार्यजी वैजनाथ हत्तुरे सर व उपक्रम प्रमुख D हत्तुरे सरजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा किल्ला बनवत आहोत. आजचा हा 3रा दिवस आहे किल्ला बनवण्याचा. आमच्या किल्ल्याचे नाव आहे रायगड. याचे अगोदरचे नाव रायरी होते व शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा याचे नाव रायगड असे ठेवले होते. आणि या किल्ल्यावरती 2 मंदिर आहेत, तुळजाबाईचे आणि एक रायरेश्वरांचे मंदिर आहेत. आणि या किल्ल्याला 6 बुरुज आहेत. आणि येथे तटबंदीचे काम सुरू आहे व उद्या सकाळपर्यंत कागदी काम करून आमचे किल्ला पूर्णपणे बांधून पूर्ण होईल. धन्यवाद. आम्ही तोरणा हा किल्ला बनवत आहोत. 2 दिवसापासून आम्ही इथे काम केलं. आम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरून जसं की जास्त करून नैसर्गिकच वस्तू वापरल्या जसं की शेण, माती, दगड, विटा अशा वस्तू वापरून तोरणा किल्ला बनवत आहोत. तोरणा किल्ल्याचं मूळ नाव प्रचंडगड असं होते. शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये हा किल्ला वयाच्या 16व्या वर्षी जिंकला. म्हणून हा किल्ला जिंकूनच त्यांनी स्वराज्याची उभारणीची सुरुवात केली. म्हणून याला तोरणा असं नाव पडलं किंवा स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून प्रचंडगडाला तोरणा असे पुढच्या काळात म्हणले गेले. हे वास्तू उभारताना बरेचसे खोदकाम करावे लागले. तेव्हा शिवाजी महाराजांना इथे खूप सारे सोने सापडले. त्याचा वापर त्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी केला. असा हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हे या गावाच्या जवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे. धन्यवाद. नमस्कार. आमच्या शाळेचे नाव संभाजीराव शिंदे विद्या मंदिर सोलापूर. आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बनवत आहे. आम्ही हा किल्ला 16 तारखेपासून बनवत आहे. उद्या आम्ही हे प्रेझेंटेशन करणार आहोत. श्रीमती सुनीता जाधव. माझ्या शाळेचं नाव आहे संभाजीराव शिंदे विद्या मंदिर. आम्ही इथं 16 तारखेपासून या ठिकाणी 10 मुलांना टीम घेऊन आलेलो आहोत किल्ला बनवण्यासाठी. या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. मुलांनी हा किल्ला बनवण्यासाठी 16 तारखेपासून अथक प्रयत्न करत आहेत. मुलांचे प्रयत्न खरोखर अगदी वाखाणण्यासारखे आहेत. मुलांनी माती, विटा जे साहित्य आम्हाला या ठिकाणी शिवस्मारक प्रतिष्ठाननी दिलेलं आहे ते साहित्य मुलांनी स्वतः एकत्र आणून आणि या ठिकाणी मुलांनी सगळं सामान व्यवस्थित करून किल्ला बांधण्याचा 3 दिवस झालं मुलं प्रयत्न करत आहेत. आणि उद्या या किल्ला शिवस्मारक या ठिकाणी उद्घाटन आहे. नमस्कार, मी समर्थ गवळे. इयत्ता 10वीचे पोरं. आज आम्ही 2 दिवस झालं काम करतोय. हे आमचा रसाळगड जे की कुणालाही माहित नाही. त्यासाठी आम्ही हे किल्ला म्हणजे दुसऱ्यांना सगळ्या मुलांना हे कळाव. हे किल्ला जास्त जणांना माहित नाही त्यासाठी आम्ही केलाय. आम्ही आता इयत्ता 9वी, 10वी, 8वीचे विद्यार्थी सर्व मिळून 2 दिवस झालं पूर्ण एकदम जोशनं काम करत आहोत. आमच्या शाळेचं नाव आहे बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल. 2 वर्ष झाले आम्ही इथं येत आहोत. असं ह्यामुळे सर्व पोरांना एक नवीन उत्साह मिळतो की जे पहिल्याची संस्कृती आहे ती जपली जाते. यामुळे धन्यवाद. माझं नाव सायरा सुहास कोलारकर. मी BF दमानी प्रशालेतून इथं शिवस्मारकला महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम करत आहोत. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात चालू आहे. इथं खूप दिवसापासून काम चालू आहे आमचं. मी महेश प्रेमकुमार पवार. माझ्या शाळेचे नाव नागेश कर्जी स्कूल सोलापूर आहे. हा किल्ला प्रतापगड आहे. प्रतापगड हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर जवळ बांधलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजलाला लोळीला होता इथंच. माझं नाव आरव अभयसिंह भोसले आणि माझ्या शाळेचे नाव नागेश करजगी ऑर्किड स्कूल आहे. आणि आम्ही हे तिकोना किल्ला बनवत आहे. ते शिवाजी महाराजांनी जिंकला होता आणि याला 3 साइड आहेत म्हणून आम्ही याला तिकोना किल्ला म्हणतो. नमस्कार. माझं नाव सई सुजय अक्षरे आणि आम्ही ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतून आलो आहोत. आम्ही 2 दिवस झालं प्रतापगड बांधत आहोत सध्या. आणि आम्ही हा गड निवडला कारण याच गडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. याच ऐतिहासिक कारणामुळे आम्ही प्रतापगड बनवण्याचं ठरवलं. धन्यवाद.
नमस्ते, मी श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला बाळीवेस सोलापूर येथून श्री अष्टेकर एसके बोलत आहे. आमच्या शाळेने रायगड किल्ला घेतलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. यानंतर हा किल्ला स्पर्धा आहे ती अतिशय चांगली आहे. यामुळे मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो आणि त्यामुळे मुलांना त्या निमित्ताने मुलांना वेगवेगळ्या किल्ल्याची माहिती गोळा करण्याची, त्यानंतर संग्रह करण्याची आणि त्या किल्ल्याविषयी सगळी माहिती एकत्रित करण्याची, ऑनलाईन ऑफलाईन सगळी माहिती एकत्र करण्याची त्यांना संधी मिळते. यामुळे इतिहासामधील जे शिवाजी महाराजांचं कार्य आहे किंवा स्वराज्य निर्मितीचं जे कार्य आहे त्यासाठी त्यांनी किल्ले कसं बांधले, काय बांधले याविषयी विद्यार्थ्यांना त्याची माहिती गोळा करता येते आणि त्यामुळे इतिहासामध्ये मुलांना प्रात्यक्षिकद्वारे या किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळवली जाते आणि त्यामुळेच मुलांच्या इतिहासाबद्दल जे आपण पुस्तकातील ज्ञान आहे ते आणखीन वृद्धिंगत होण्यासाठी, प्रभावी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली. पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. त्यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके टाळा, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. मोठ्या आवाजांच्या फटाक्यांनी बहिरेपणाही येऊ शकतो. सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा. चला करूया संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा. पुनश्च एकदा शुभ दीपावली. सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.